छगन भुजबळ सागर बंगल्यावर दाखल झाले। फडणवीसांच्या भेटीसाठी भुजबळ सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। छगन भुजबळ राष्ट्रवादीचे आमदार ज्येष्ठ नेते हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात। ओम देशमुख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ओम, संदीप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज असलेले नेते जे पक्ष नेतृत्वावर गेल्या अनेक महिन्यांपासून नाराज आहेत असे छगन भुजबळ मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झालेत। गेल्या अनेक महिन्यांपासून अजित पवार विरुद्ध छगन भुजबळ हा राजकीय संघर्ष महाराष्ट्रामध्ये पाहिला जातोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती भुजबळांची भाजपसोबतची वाढती जवळीक हा खऱ्या अर्थानं चर्चेचा विषय बनतोय। अमित शहांचा दौरा असेल किंवा आता काही वेळापूर्वी काही मिनिटांपूर्वी काही तासांपूर्वी भुजबळांनी नाशिकमध्ये लावलेले बॅनर्स असतील यामध्ये भाजपचा असलेला ठसठशीतपणे उल्लेख आणि त्यामध्ये अजित पवारांना डावलण्यात आलेलं या सगळ्या गोष्टींमुळे आता भुजबळांची भाजपसोबतची वाढती जवळीक चर्चेचा विषय बनते। या सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ काही मिनिटांपूर्वी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी दाखल झालेत आणि अशी देखील माहिती मिळते की भुजबळांच्या सोबत आणखीन एक बडा नेता देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेला आहे। त्यामुळे पडद्याआड नेमक्या हालचाली काय चालतात, सातत्यानं भुजबळांच्या भाजप प्रवेशाची देखील सातत्याने चर्चा होती। काही दिवसांपूर्वी त्यांनी जी24 तासाला जी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली होती त्यावेळेला देखील त्यांनी तसंच सांगितलं होतं, येत्या काळामध्ये मी राष्ट्रवादीमध्ये राहील की नाही हे येणारा काळच सांगेल। अशा प्रकारच्या अनेक प्रकारचे सूचक विधानं त्यांनी केली होती। त्यामुळे भुजबळांचं नेमकं चाललंय काय आणि या भेटीगाठीच्या माध्यमातून भुजबळ भाजप प्रवेशासाठी जमीन पक्की करतायत का हा देखील एक प्रश्न आता सातत्याने या निमित्तानं चर्चेला जातोय। त्यामुळे भुजबळ नेमकं काय करतात आणि येत्या काळात भुजबळांची पावलं कुठल्या दिशेने वळतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल, कारण भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेच नव्हे तर ओबीसी चळवळीतलं एक मोठं नाव मानलं जातं। त्यामुळे भुजबळांच्या माध्यमातून नेमकं काय राजकारण चाललंय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। संदीप, अगदी ओम, आपण बघितलं तर नाशिक मधली बॅनरबाजी सुद्धा दिवसभरात चर्चेचा विषय ठरली होती। नाशिक मधल्या भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी लावलेल्या बॅनर मधून अजित पवार आणि घड्याळ गायब झाल्याचं पाहायला मिळतं। तिथं देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो भुजबळांच्या समर्थकांच्या बॅनर्सवर दिसले। संदीप, अगदी बरोबर आहे। पुन्हा एकदा उल्लेख करतो की काही दिवसांपूर्वी जी24 तासाला त्यांनी जी मुलाखत दिली होती त्यामुळे त्यांनी असं सातत्यानं शिरोशाहीच्या अंदाजातून व्यक्त केलं होतं की आपण कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये दुखावलेलो आहोत आणि येत्या काळात आपण वेगळा निर्णय घेऊ शकतो। नागपूर अधिवेशनामध्ये त्यांनी एक विधान केलं होतं, एक प्रतिक्रिया दिली होती की जहा नाही चैना वहा नाही रहना, जिथे आपलं मन रमत नाही तिथे राहण्यात काहीही अर्थ नसतो, अशी अनेक विधानं त्यांनी केली आहेत। त्याच बाजूला दुसरीकडे अमित शहांच्या दौऱ्यामध्ये अमित शहा त्यांना प्रोटोकॉल तोडून आपल्या शेजारी बसायला लावतात, त्यांना भाषण करायची संधी देतात। त्यासोबतच आजचं हे बॅनर त्या अमित शहांच्या स्वागतासाठी जी बॅनरबाजी करण्यात आली होती त्यामध्ये देखील अजित पवारांचा किंवा राष्ट्रवादीचा कुठलाही उल्लेख नव्हता, केवळ अमित शहांचं स्वागत या बॅनरच्या माध्यमातून भुजबळांनी केलं होतं। आज देखील भुजबळांच्या समर्थकांनी नाशिकमध्ये जी बॅनरबाजी केली त्यामध्ये भाजप असेल, देवेंद्र फडणवीस असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांचा उल्लेख करण्यात आलाय। मात्र पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवार किंवा पक्षाचं सिंबल असलेल्या घड्याळाचा कुठेही उल्लेख नामोनिशान दूरपर्यंत दिसत नाहीये। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ नाराज आहेत, हे स्पष्ट आहे। ते येत्या काळात काय निर्णय घेतील का याबाबत देखील चर्चा आहे। अगदी आता नेमकं भुजबळ काय करतात आणि त्यामुळे भुजबळ पुढे काय आता निर्णय घेतात ते बघावं लागणार आहे। ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।